क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मार्फत मी कृष्णा देशमुख सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कोणत्याही प्रकारचे क्लासेस आणि कोणत्याही प्रकारचे शाळेच्या ऍक्टिव्हिटीज बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे मी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज शेअर करत आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड या सिलेबसला अनुसरून सायन्स 1 आणि सायन्स 2 या हिशोबाने मी आपल्यासमोर सादर करणार आहे. आता वर्ग 10वीचं हे जे वर्ष असतं ते विद्यार्थ्यांकरता अतिशय महत्वाचं वर्ष आहे आणि या अतिशय महत्वाच्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली झाली पाहिजे. त्याचबरोबर सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांना तोंड देता आलं पाहिजे या हिशोबाने आपल्याला विद्यार्थ्यांना तयार करायचं असतं आणि त्यामुळेच वर्ग 10वीचं वर्ष हे अतिशय महत्वाचं मानलं जातं. परंतु नैसर्गिक आपत्तीच्या समोर आपण काही करू शकत नाही आणि त्यामुळेच सर्वच क्लासेस आणि शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्यामुळं सध्या हे एक साधन आपल्याजवळ आहे आणि शिक्षणाची सुविधा यामार्फत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर पोहोचवू शकतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला वर्ग 10वीच्या विज्ञान या विषयाच्या संबंधात थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. आता वास्तविक पाहता वर्ग 10वी त्याचा सिलेबस कसा आहे, त्यानंतर वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर पॅटर्न कसं असते, त्यांची मार्क स्कीम कशी असते आणि सायन्स या विषयाचा अभ्यास कसा करायचा याविषयीचं हे मार्गदर्शन असणार आहे. यावर्षी वर्ग 10वी या विद्यार्थ्यांना नवीन सिलेबसला सामोरं जावं लागत आहे. सध्याचा सिलेबस हा अतिशय कृतीशील सिलेबस असून ऍक्टिव्हिटी बेस आहे आणि ऍक्टिव्हिटी बेस सिलेबसला तोंड देण्याचं आव्हान विद्यार्थ्यांसमोर असणार आहे. आतापर्यंत विद्यार्थी हे पुस्तकाच्या मागील प्रश्न आणि वेगवेगळ्या गाईडचा आधार घेऊन वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा आधार घेऊन आपला अभ्यास करत होते. परंतु सध्याचं शैक्षणिक धोरण असं नाहीये. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये उत्तराची मांडणी करता आली पाहिजे, तुमच्या भाषेमध्ये समजलेला विषय तुम्हाला मांडता आला पाहिजे. हाच या सिलेबसचा एक महत्वाचा आधार आहे आणि या बॅकबोनला धरून या आधाराला धरून आपल्याला सायन्सचा अभ्यास करायचा आहे. वर्ग 9वीच्या पेक्षा सुद्धा 10वीचा सिलेबस अतिशय सोपा आहे आणि या सिलेबसला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण न घेता सामोरं जावं लागणार. त्यामुळं सायन्स 1 आणि 2 असं पार्टिशन यावर्षी तुम्हाला पुस्तकामध्ये असणार आहे. पहिला जो व्हिडिओ आहे आपला हा सायन्स 2 या विषयाने मी तुम्हाला सांगणार आहे. आता सिलेबसचा जर विचार केला तर सायन्स 1 आणि सायन्स 2 या दोन्ही पुस्तकांमध्ये आपल्याला जवळपास 10 आणि 10 लेसन्स अवेलेबल आहेत. नियर अबाउट 20 लेसन्सचा अभ्यास आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये करायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पेपर पॅटर्न जर बघितलं तर अतिशय सोपं पेपर पॅटर्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये 10 क्वेश्चन्स जे असतात ते एमसीक्यू टाइप आपल्याला पाहायला मिळतात. पहिले 5 क्वेश्चन्स जे ते शॉर्ट क्वेश्चन्स आहेत, 5 मार्क्स त्या शॉर्ट क्वेश्चन्सला असणार आहेत. त्यानंतर 5 क्वेश्चन जे ते एमसीक्यू असणार आहेत आणि या पद्धतीनं 10 मार्क्स तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने अवेलेबल होत आहेत आणि ते सुद्धा एमसीक्यूच्या धर्तीवर. त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न असतो 15 मार्क्ससाठी. हा थोडासा संक्षिप्त स्वरूपाचा प्रश्न असतो आणि या संक्षिप्त स्वरूपाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं यांची उत्तर द्यायची असतात. याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 8 पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यापैकी फक्त 5 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. Each and every questions have 3 marks. Then you have 10 marks question. In that 10 marks question, you have to solve only 5 questions out of 8. म्हणजे 8 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असतील त्यापैकी 5 क्वेश्चन्स तुम्हाला पुन्हा सॉल्व्ह करायचे. त्यानंतर एक लॉंग क्वेश्चन असणार आहे जो 5 मार्क्स साठी असणार आहे. 5 मार्क्स क्वेश्चन. या ठिकाणी 2 क्वेश्चन्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि एक क्वेश्चन त्यापैकी सॉल्व्ह तुम्हाला करायचा आहे आणि त्याला 5 मार्क्स असणार. जर बघितलं तर अतिशय सोप्या पद्धतीचा सिलेबस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. याची जर टोटल तुम्ही केली तर नियर अबाउट
20, 30, 35 and 40. 40 मार्क्सचा थेरॉटिकल पेपर तुमच्यासाठी अवेलेबल असतो. And 10 marks you have to solve by the practical. And it is the internal marks from your school. So that is why you don't worry about that 10 marks. You have to worry about only that 40 marks. And these marks, we have to improve our ability and find out 40 out of 40 marks. 40 पैकी 40 मार्क्स तुम्हाला सहज पद्धतीनं सायन्स या विषयामध्ये घेता येतात. कोणत्याही पद्धतीनं तुमचे मार्क्स कमी न होता. आता वास्तविक पाहता विद्यार्थ्यांजवळ अनेक वेगवेगळ्या प्रकारचं स्टडी मटेरियल प्रेझेंट आहे आणि त्या स्टडी मटेरियलचा अभ्यास विद्यार्थी करत असताना जो वास्तविक पुस्तक आहे त्याला विसरतात. या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला काहीही नसणार आहे आणि जर एक विचार केला तर या पुस्तकामध्ये 120 पेजेस आहेत. असंच सायन्स 1चं सुद्धा पुस्तक आहे, त्यामध्ये सुद्धा 120 ते 130 पेजेसच्या दरम्यान पेजेस आहेत. जर तुम्ही रोज एक पेजचा जरी अभ्यास केल्या पुस्तकामधून, एका पेजचा रोज एक पेज, तरी सुद्धा तुमचा सिलेबस अतिशय चांगल्या पद्धतीनं 200 सव्वा 200 दिवसांमध्ये कंप्लीट होतो. आणि आता सध्या तुमचं भरपूर वेळ आहे, त्यामुळं आपण सहज पद्धतीनं सायन्स या विषयाची तयारी करू शकतो आणि कोणत्याही पद्धतीचं टेन्शन न घेता आपल्याला हा सिलेबस कव्हर करायचा आहे. आता 2 मुद्दे आपण या ठिकाणी संपवले. पहिला मुद्दा आपला सिलेबस कसा असणार आहे, दुसरा मुद्दा आपला पेपर पॅटर्न कसा असणार आहे आणि मार्कची स्कीम कशी असणार. आजच्या व्हिडिओ मधला जो अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे हाऊ टू स्टडी, अभ्यास कसा करायचा. आता 10वीचं वर्ष म्हटल्यानंतर सगळेच पालक आपल्या विद्यार्थ्यांना हॅमरिंग करत राहतात आणि एवढं हॅमरिंग करतात की सकाळी उठला अभ्यास कर, दुपार झाली अभ्यास कर, संध्याकाळ झाली अभ्यास कर, रात्र झाली तरी अभ्यास कर. मग अभ्यास करायचा किती हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर पडतो आणि विद्यार्थी काहीच करत नाही. म्हणून हाऊ टू स्टडी या ठिकाणी तुम्हाला एक छोटस स्वॉट अनालिसिस सांगणार. आता व्हॉट इज मीन बाय स्वॉट अनालिसिस. स्वॉट अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक पाहता स्वॉट हा जो मुद्दा आहे हा अपर क्लासेस साठी अतिशय महत्वाचा असतो आणि कोणत्याही गोष्टीचं जर तुम्ही स्वॉट अनालिसिस केलं तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं यशस्वी होता येतं आणि यशस्वी होण्याचा अतिशय महत्वाचा मार्ग तो म्हटला तो स्वॉट अनालिसिस. सो व्हॉट इज मीन बाय स्वॉट अनालिसिस. सो यस मीन्स स्ट्रेंथ. तुमची स्ट्रेंथ काय, तुमची ताकद काय, तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आवड आहे, तुमचे कोणते विषय अतिशय चांगले, तुम्ही कोणत्या विषयामध्ये परफेक्ट आहात, याचं जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं अनालिसिस केलं आणि स्वतःची अबिलिटी जर ओळखली तर स्वॉट अनालिसिस मधला स्ट्रेंथ हा मुद्दा तुमचा संपतो. मग जे विषय तुम्हाला चांगले येतात त्या विषयाला तुम्हाला जास्त वेळ देण्याची गरज नाही. जसं एखाद्या व्यक्तीला हिंदी आवडतो, एखाद्या व्यक्तीला मराठी आवडतो, एखाद्या व्यक्तीला इतिहास आवडते, भूगोल आवडते, सायन्स आवडते किंवा मॅथ्स आवडते. मग ज्याला ज्या विषयामध्ये आवड असेल त्याने ते विषय वेगळे करायचे, अनालिसिस करायचे त्यांचे. दुसरा मुद्दा आहे त्यामधला डब्ल्यू. व्हॉट इज मीन बाय डब्ल्यू. डब्ल्यू मीन्स विकनेस. सो व्हॉट इज विकनेस. कोणत्या विषयामध्ये तुम्ही अतिशय कमी लायबल आहात, तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आवड नाहीये, रॅदर दॅन तुम्हाला कोणता विषय समजत नाही किंवा ज्या विषयाचा अभ्यास तुमचा कमी आहे किंवा तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करण्यामध्ये रस नाहीये, आवड नाहीये, तुम्हाला तो विषय आवडतच नाही, तर अशा विषयाला विकनेस या कॉलममध्ये तुम्हाला टाकायचे. मग सपोज एखाद्या व्यक्तीला सायन्स आवडत नाही, मग तो या विकनेस कॉलममध्ये टाकू शकतो. एखाद्याला मॅथ्स आवडत नाही तो या विकनेस कॉलममध्ये टाकू शकतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या विकनेसकडे सगळ्यात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जेवढी जास्त लक्ष तुम्ही तुमच्या विकनेसकडे द्याल तेवढे तुमचे मार्क्स कव्हर होतील. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो असतो ओ. थर्ड ओ मीन्स अपॉर्च्युनिटीज. सो व्हॉट इज मीन बाय अपॉर्च्युनिटीज. तुमच्या समोर संधी कोणकोणत्या आहेत, कोणत्या प्रकारचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या विषयांचे, वेगवेगळ्या शिक्षकांचे, तज्ञ शिक्षकांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि ती तुमच्या पुढची सगळ्यात महत्वाची संधी आहे. जो मुद्दा तुम्हाला कळत नाही तो तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता. जो सिलेबसचा टॉपिक तुम्हाला समजला असेल तो 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा तुम्ही युट्यूबवर बघू शकता. सो इट इज अपॉर्च्युनिटी फॉर यू आणि अतिशय चांगल्या पद्धतीची अपॉर्च्युनिटी आजकालच्या विद्यार्थ्यांसमोर ही खुली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं असतात, त्या पुस्तकांचं वाचन आपण करू शकतो.
नाहीच समजलं तर आपले शिक्षक मंडळी असतात, क्लासेस असतात किंवा आपल्या शाळेतले शिक्षक मंडळी असतात, त्यांच्याकडे तुम्ही त्या विषयाची चर्चा करू शकता किंवा तुमचे हुशार मित्र असतात त्या विषयामध्ये, त्यांच्याकडे तुम्ही त्याची चर्चा करू शकता. सो इट इज द अपॉर्च्युनिटी फॉर यू. अँड रादर दॅन काहीच नाही समजलं तर आपलं युट्यूब चॅनल आहे क्रिएटिव्ह एज्युकेशन. या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला तुमचे डाऊट्स कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करून द्यायची जबाबदारी माझी राहील. ॲज वेल ॲज माझा मोबाईल नंबर सुद्धा त्यामध्ये राहील. तुम्ही कधीही मला कॉल करू शकता. I will be solve your doubts and I will help you to SWOT analysis for yourself. Then it is T. T means threats. Threat means तुमच्या समोरच्या अडचणी कोणत्या. So threats. तुमच्या समोर कोणत्या अडचणी येतात. एखाद्याचं अक्षर चांगलं नसतं, एखाद्याचं समजण्याचा प्रॉब्लेम असतो. काही विद्यार्थ्यांना एकदा वाचलं की लक्षात येते, काही विद्यार्थ्यांना 10 वेळा वाचल्यानंतर सुद्धा लक्षात राहत नाही. मग आपल्या समोरच्या ह्या अडचणी येणाऱ्या ह्या जाणून घ्यायच्या असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाची एक अडचण असते टाइम मॅनेजमेंट. सो आपण अभ्यासासाठी वेळ किती देतो, केव्हा देतो, हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा या SWOT अनालिसिस मधला असणार आहे. आता अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं, तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अभ्यास करायचा असं नाही. तुम्हाला खूप सारे कामं 10वीच्या वर्गामध्ये असतात. तुमचे क्लासेस असतात, तुमचे वेगवेगळे छंद असतात, तुमच्या आवडी असतात, निवडी असतात, तुम्हाला गावाला जायचं असते, अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. आणि या सगळ्या गोष्टींचं मन मारून मग आपण अभ्यासाकडे इच्छा नसताना सुद्धा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. तो अभ्यास तुमच्या काहीही उपयोगाचा राहत नाही. इच्छा नसताना अभ्यास करणं ही एक ना आवडती गोष्ट बनून जाते आणि विद्यार्थी अभ्यासच करत नाही. आणि जितकी पालकांनी हॅमरिंग केली तितकी तो मुद्दामच करत नाही. सो अभ्यास करत असताना टाइम मॅनेजमेंट कसं करायचं याबद्दल स्पेशली गायडन्स करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा, जर SWOT अनालिसिस तुम्ही जर केलं तुमच्या अभ्यासाचं तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं अडचणी निर्माण होणार नाही. आणि आपला हा जो या वर्षीचा सिलेबस आहे तो अतिशय हसत खेळत आनंदाने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 9वीच्या तुलनेत 10वीचा सिलेबस अतिशय सोपा आहे. जेवढ्या तुमच्या प्रायमरी कन्सेप्ट आहेत ते 9वी पर्यंत सगळ्या जवळपास क्लिअर झालेल्या असतीलच. आणि जरी नसतील तरी सुद्धा यावर्षी थोड्याफार प्रमाणात का होईना आपण त्या कन्सेप्ट पुन्हा एकदा जनरली रिवाइज करणार आहोत. या सिलेबस मध्ये एक्झॅक्टली काय, या सिलेबस मध्ये तुम्ही जे 10वी पर्यंत शिकलेले आहेत, 8वी 9वी 10वी 8वी 9वी 7 6 5 अशा पद्धतीने 5वी पासून तर 9वी पर्यंतचा जो सायन्सचा सिलेबस आहे त्या सिलेबसला समजून आणि नेक्स्ट थोडंसं व्हास्ट नॉलेज त्याच्यामध्ये ऍड करून तुम्हाला हा सिलेबस देण्यात आलेला आहे. हा सिलेबस पूर्णपणे ऍक्टिव्हिटी बेस आहे. त्यामुळं नुसतं पाठांतर करण्याच्या भरोश्यावर राहू नका. नुसतं पाठांतर करेल, अपेक्षित घेईल, त्यातून अभ्यास करेल, डायमंड घेईल, नंतर अभ्यास करेल किंवा आणखी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून अभ्यास करेल असं होणार नाहीये. तुम्हाला प्रश्न ऍक्टिव्हिटी बेस येणार आहेत आणि ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न असल्यामुळे तुमचं नॉलेज तिथं टेस्ट होणार आहे. आणि जरी तुमचं नॉलेज यावर्षी टेस्ट नाही झालं तरी सुद्धा 11वी आणि 12वी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तोंड द्यावं लागतं. त्यावेळेस तुमचं ऍक्च्युअल नॉलेज टेस्ट होत असतं. सो दॅट इज वाय यू हॅव टू स्टडी हार्ड and best of luck from my education channel. Thank you very much.